राज्य मंत्री पंकज भोयर ने रोहित पवार के आरोपों पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि अजित पवार का निधन एक दुर्भाग्यपूर्ण हादसा है। इस पर राजनीति नहीं होनी चाहिए। मुख्यमंत्री ने गहन जांच के निर्देश दिए हैं। वहीं चंद्रपुर में भाजपा की महापौर बनी है, इस पर भी उन्होंने अपनी प्रतिक्रिया दी। दुर्दैवानं अजितदादांचं त्या दुर्दैवी अपघात घटनेमध्ये निधन झालं। संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आणि स्वाभाविकपणे जवळची मंडळी जी असते भावनिक पद्धतीनं अनेक वेळा अनेक स्टेटमेंट करत असतात। ह्या संदर्भात ऑलरेडी सखोल चौकशीच्या सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहे आणि मला असं वाटते रोहित दादांनी हा पण विषय लक्षात ठेवावा की आपले त्यांचे जे नेते आहेत माननीय शरद पवार साहेब यांनी दुसऱ्या दिवशीच म्हटलं होतं की हा अपघात आहे, याचं कोणी राजकारण त्या ठिकाणी करू नये, पण तरी देखील शंकेला कुठेही वाव राहू नये याच्याकरता चौकशी त्या ठिकाणी सुरू झाली आणि चौकशी अहवालानंतर सर्व मुद्दे त्या ठिकाणी समोर येतील। चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये कुठल्या एका पक्षाला त्या ठिकाणी बहुमत मिळालेलं नव्हतं आणि स्वाभाविकच त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाला असं वाटायचं की महापौर आपला त्या ठिकाणी बसला पाहिजे। सर्व पक्ष आपापल्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रयत्न करत होते। हे होत असताना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी शिवसेनेच्या उभाटा गटानं मदत केली, कारण त्या ठिकाणी अनेक वेळेस मी याच्या अगोदर देखील सांगितलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते, स्थानिक नेते हे त्या ठिकाणी भूमिका घेत असतात किंवा म्हणणं मांडत असतात। स्थानिक नगरसेवकांना, लोकप्रतिनिधींना असं वाटलं की भारतीय जनता पार्टी सोबत गेल्यावरच त्या ठिकाणी आपण चंद्रपूर शहराचा, चंद्रपूर महानगराचा विकास करू शकतो। त्याच्यामुळे एकत्रित आले आणि आज भारतीय जनता पार्टीचा महापौर त्या ठिकाणी बसला। मागच्या अनेक वर्षापासून तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन करण्यात येत असतं। ह्या आयोजनामध्ये राज्य स्तरावरच्या विद्यार्थ्यांना बक्षिसं देखील देण्यात होते, परंतु ही बक्षिसाची रक्कम तोडकी होती, त्याच्यामुळे भरघोस वाढ करण्यात यावी अशी मागणी आपण माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आणि आमचे कॅबिनेट मंत्री मान्य दादाजी भुसे यांच्याकडे केली होती। आज आनंद आहे की काल झालेल्या कॅबिनेटमध्ये याच्यावरती निर्णय घेण्यात आला आणि राज्य स्तरावर विज्ञान प्रदर्शनीमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता, शिक्षकांकरिता त्या ठिकाणी बक्षिसामध्ये भरघोस वाढ करण्यात आली।